नमस्कार मंडळी, मी पद्मनाभ राजेंद्र. मी आज आपल्यासमोर एक नवीन कविता घेऊन येतोय. कवितेचं नाव आहे बाळकडू. बाळकडू. कविता सुरू करण्यापूर्वी मला एक छोटीशी प्रस्तावना मांडायची आहे. ह्या कवितेमध्ये मी हा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्या साऱ्यांनाच लहानपणापासून काही शिकवणी मिळालेल्या असतात, काही बाळकडू मिळालेलं असतं की काय योग्य, काय अयोग्य, काय करावं, काय करू नये किंवा याच्यासारख्या गोष्टी. तर विचार ह्या कवितेत असा मांडण्याचा प्रयत्न केला की त्याच प्रकारचं बाळकडू हे साऱ्या गोष्टींना मिळत असतं. जगातल्या साऱ्या गोष्टींना त्या प्रकारचं काही ना काहीतरी बाळकडू मिळत असतं आणि ती प्रत्येक गोष्ट काय विचार करत असेल त्यांना मिळालेल्या बाळकडूबद्दल हा विचार या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बघा कशी वाटते. कवितेचं नाव आहे बाळकडू. बाळकडू. योग्य अयोग्याचं बाळकडू मिळूनही निर्णयाच्या समयी ते सोडून वागावे लागते. योग्य अयोग्याचं बाळकडू मिळूनही निर्णयाच्या समयी ते सोडून वागावे लागते. बालपणापासून ज्याच्यासाठी जगलो त्यालाच तिलांजली देऊन जगावे लागते. वाटे त्या बाळकडूची होळी करावी, अपुऱ्या इच्छेची कास का धरावी. वाटे त्या बाळकडूची होळी करावी, अपुऱ्या इच्छांची कास का धरावी. जीवनाचा अर्थ कशात पाहावा, जगण्याचा प्रवाह कोणत्या दिशेत व्हावा. तेवढ्यात काही समदुःखी समोर येऊन त्यांचं मन मोकळं करू लागले. समदुःखी कोण आहेत पहा. नारळाचे झाड वदले, वाटसरू आपुल्या गर्दछायेत निजावा. पाखरांना मिळावा आपुल्या उदरात विसावा. वाटसरू आपुल्या गर्दछायेत निजावा. पाखरांना मिळावा आपुल्या उदरात विसावा. कोणी सवंगड्यांसवे फळाचे माधुर्य चाखावे. गगनभरारी नंतर गरुडाने फांदीवर बसावे. हे कोण म्हणतंय? नारळाचं झाड. त्यानंतर सर्कशीतला सिंह वदला, शौर्यानं सारं जंगल पादाक्रांत करावे. आपुल्या गर्जनेने असं म्हणतात थरकाप उडावा. शौर्याने सारं जंगल पादाक्रांत करावे. आपुल्या गर्जनेने असं म्हणतात थरकाप उडावा. यमराजाची भेटही रणांगणात व्हावी. शत्रूनेही आपला जय जयकार करावा. हे कोण म्हणते? सर्कशीतला सिंह. अधुऱ्या वाटेनेही मन मोकळं केलं. फुलाने वा काट्याने भरलेली असावी. मोहक नाही तरी रम्य स्थळी पोहोचावी. फुलाने वा काट्याने भरलेली असावी. मोहक नाही तरी रम्य स्थळी पोहोचावी. ध्येय गाठणाऱ्याने आपुली वाट धरावी. वारी नसली तरी कोण्या पांथस्थाने स्वीकारावी. हे कोण म्हणतंय? अधुरी वाट. अपुरे स्वप्न वदले, पूर्ण होताच जमणारे डोळ्यातले पाणी. आनंदाची आणि समाधानाची वाणी. पूर्ण होताच जमणारे डोळ्यातले पाणी. आनंदाची आणि समाधानाची वाणी. वाटणारं सार्थक आपुल्या असण्याला, देणारा अर्थ आभाळ गवसण्याला. हे कोण म्हणतंय? अपुरं स्वप्न. आम्हा साऱ्यांची चर्चा ऐकूनी देव वदला साऱ्यास हासुनी. आम्हा साऱ्यांची चर्चा ऐकूनी देव वदला साऱ्यास हासुनी. तुम्ही सारे खंत वदता सामर्थ्याकडे कानाडोळा करूनी. आता देव प्रत्येकाला त्याचं सामर्थ्य कसं पटवून देतो ते पहा. तुझ्या उदरात जीवन निर्मिले जाते. नारळाला म्हणतोय तुझ्या उदरात जीवन निर्मिले जाते. युद्धानेच नव्हे तर प्रेमानेही जग जिंकता येते. सिंहाला म्हणतोय सर्कशीतल्या. तुझ्या उदरात जीवन निर्मिले जाते. युद्धानेच नव्हे तर प्रेमानेही जग जिंकता येते.
दरीत जाणारी वाट म्हणून मध्येच संपते, अपूर्णत्वच आपणास स्वप्नाच्या अधिक समीप नेते. तुम्ही जे दिसेल तेच पाहता आणि सत्यापासून अनभिज्ञ राहता. तुम्ही जे दिसेल तेच पाहता आणि सत्यापासून अनभिज्ञ राहता. लपलेला अर्थ पाहायला शिका, मग पहा तुम्ही कसे समाधानात नाहता. धन्यवाद.